नमस्कार. आज आपण अगदी चमचमीत झणझणीत असं लसूणचं तिखलं बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असं हे तिखलं तयार होतं. तर हे तिखलं तुम्ही अगदी चपातीबरोबर, भाकरीबरोबर, अगदी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर हे तिखलं कसं बनवायचं ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर इथे प्रथम आपण खलबत्त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या आपण ठेचून घेणार आहोत. तर एकदम बारीक अशा ठेचून घ्यायच्या म्हणजे छान असा स्वाद येतो. तर इथे खलबत्त्यामध्ये आपण लसूण ठेचून घेतलेला आहे. लसूण हा ठेचूनच घ्यायचा म्हणजे छान असा स्वाद येतो. तर हे तिखलं बनवण्यासाठी इथे मी चिंचेचा वापर करणार आहे. तुम्हाला चिंच आवडत नसल्यास तुम्ही आमसुलं म्हणजेच कोकमाचा वापर करू शकता. तर इथे आपण लिंबा एवढी चिंच घेतलेली आहे. पाण्यामध्ये अशा पद्धतीने आपण पूर्णपणे चिंचेचा कोळ काढून घेणार आहोत. तर तुम्हाला जर इथे चिंच आवडत नसल्यास तुम्ही कोकमचा वापर करू शकता. तर इथे मी चिंच लिंबा एवढी घेतलेली आहे आणि चिंचेचं आपण 2 वाटीभर एवढं पाणी तयार करून घेतलेलं आहे. तर चिंच आपण पाण्यामध्ये अशा पद्धतीने आपण पूर्णपणे त्याचा कोळ काढून घेतलेला आहे. तर इथे 2 ते 3 माणसांसाठी आपण हे तिखलं बनवत आहोत. तर इथे अशा पद्धतीने आपण चिंचेचा कोळ काढून झालेला आहे. तर इथे तुम्हाला जर चिंच आवडत नसेल तर तुम्ही कोकम म्हणजेच आमसुलाचा वापर करू शकता. तर हे तिखलं बनवण्यासाठी इथे कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक अशी चिरून घ्यायची आहे. तर कोथिंबीर असेल तर नक्की वापर करा, खूप छान अशी चव येते. तर इथे बारीक अशी कोथिंबीर चिरून घ्यायची आहे. तर इथे कोथिंबीर चिरून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत. अतिशय चविष्ट असं हे तिखलं तयार होतं. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे आता आपण फोडणी करून घेणार आहोत. एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर आपण जो ठेचून घेतलेला लसूण आहे तो आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे तेल गरम झाल्यानंतर आपण जो ठेचून घेतलेला लसूण आहे तर इथे लसणाचा थोडासा जास्त वापर करा. लसणामुळे छान अशी चव येते. तर इथे लसणाचा रंग बदलेपर्यंत आपण लसूण छान परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. मोठा गॅसवर लसूण जळू शकतो. तर इथे अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला लसूण छान तळून घ्यायचं आहे. तर इथे लसणाचा कलर बदलेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता लसणाचा रंग बदललेला आहे. तर इथे घरगुती लाल तिखट आपण 1.5 चमचा, घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. तर इथे आता घरगुती लाल तिखटाचा वापर केल्यानंतर चिंचेचा कोळ म्हणजे आपण चिंचेचं पाणी तयार करून घेतलेलं आहे ते फोडणीमध्ये टाकल्यानंतर लगेचच झाकण ठेवायचं आहे म्हणजे लसणाचा छान असा स्वाद येतो. तर इथे आता हे तिखलं आपण उकळून घेणार आहोत. एकदा चमच्याने अशा पद्धतीने आपण ढवळून घेणार आहोत. ढवळून झाल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चिंचेमध्ये पण थोडंसं मीठ असतं त्याच्यामुळे अगदी चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे. तर इथे आता मीठ टाकल्यानंतर आपण एक चांगली उकळ येऊ द्यायची आहे. तर इथे 1 ते 2 मिनटासाठी आपण उकळ येऊ द्यायची आहे. उकळ आल्यामुळे काय होतं म्हणजे जे आपण मसाला वापरलेला आहे चिंचेचा कोळ आणि लसणाचा छान असा स्वाद येतो. तर अगदी 1 ते 2 मिनटं आपण अशा पद्धतीने उकळू द्यायचं आहे. नेहमी तीच ती डाळ आमटी खाऊन अगदी कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने एकदा हे तिखलं बनवून बघा. अतिशय चविष्ट असं हे तिखलं तयार होतं. तर अगदी कमी साहित्यात आणि अगदी झटपट तयार होतं. तर नक्कीच रेसिपी बनवून बघा. तर इथे छान अशी एक उकळ आलेली आहे आणि एकदा आपण अशा पद्धतीने चमच्याने छान ढवळून घेणार आहोत. तर हे तिखलं तुम्ही अगदी चपातीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता. तर नक्कीच एकदा ही रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. तर इथे आपलं हे झणझणीत चमचमीत असं तिखलं तयार झालेलं आहे. तर इथे वरून बारीक चिरलेली कोथिंबीरचा वापर केलेला आहे आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे. तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.